आहे. चला लवकरात लवकर आयोजकांना विनंती आहे, जिथून बाईक येतात त्या बाईक थांबवा. अनिसजी देशमुख यांनी कळवलंय की तिथून बाईक येऊन देऊ नका, बाईक आल्या तर कुठलाही अडथळा होईल. यावेळी पहिला चेंडू स्वॅग से स्वागत झालंय. इथे मात्र मोठा फटका शुभम जाधव. मागची 49 ची खेळी होती आणि तीच खेळी पुन्हा एकदा चालू झालेली आहे. डीजे आता तुम्ही शुभम जाधव पहिल्या चेंडूवर 11 मिनिट चढवलं गेले तब्बल 6 धावांसाठी. पुन्हा एकदा शुभम जाधव सुसाट वेगाने सुटलेले आहे. याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. 49 धावांची खेळी विसरले नाहीत शुभम आणि नक्की शुभम सांगतोय मी का NPL पासून स्पर्धांचा प्रवास करतोय आणि हा प्रवास आता माझा चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यांच्यावर हावी होत आहेत. इब्राहिम कालच्या दिवसातील एक चांगले गोलंदाज, सातत्यपूर्ण जुईला चांगली गोलंदाजी करतायत, परंतु इब्राहिमवर आता आक्रमण चढवलं जातोय. चला लवकरात लवकर जास्त बॉलचं पण टेन्शन घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे, आज खूप महत्वाचं आहे. आम्हाला माहिती आहे सामना महत्वाचा आहे, परंतु त्याही पलीकडे आम्हाला सामने आज पूर्ण करायचे आहेत. 3 षटकं 5 चेंडूचं तुमच्या अग्राखातर घेतलं बाईकवाल्यांना. आणि जी सांगतायत अनिसजी देशमुख की बाईकवाले अजिबात येऊ नका, येथे भानगड होण्याची शक्यता असू शकता, कारण मगाशी एक चौका अडवला. चला अंपायर आता तुम्ही जास्त बॉल चेकिंगला देऊ नका आणि लवकरात लवकर सामना खेळूया. टाइमपास अजिबात चालणार नाही. 12 धावा दापलकावर जे 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. याही गडीला स्लोवर त्याला सुद्धा रीड केलाय शुभम जाधव. तोपांची तोप मैदानाच्या आतमध्ये रन मशीन धडधडायला लागलेली आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत आणि नवीन चेंडूला सुद्धा एक चांगल्या प्रकारे सामोरं जाता येत. मैदानाच्या आतमध्ये शुभम जास्त चेंडू पाहू नका, कारण तुम्ही प्रत्येक चेंडू सीमारेषा लगत पाठवता आणि प्रत्येक चेंडूला जर आपण टाइमपास घेतला तर वेळ कमी पडेल. याही गोष्टीची लक्ष असू द्या. 3 चेंडू झालेले आहेत आणि 18 धावा दापलकावर शुभम जाधव. 49 ची खेळी पुन्हा एकदा चालू झाली. माणगाव एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये धावा ओकत आहेत. इकडे मात्र फटका फसला, एकेरी धाव आली. दुहेरीचा प्रयत्न होतोय काय? हो, शुभम यांनी प्रयत्न केला आहे. त्याही पलीकडे जहूर हे थोडीशी चुकी करतायत. चेंडू जर पकडला असता तर कदाचित परतावं लागलं असतं शुभम यांना, परंतु सध्याच्या घडीला 2 धावा आल्या. दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल मैदानाच्या आतमध्ये 20 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना कुछ कर दिखाओ ऐसा, दुनिया करे आपके जैसा. काहीतरी करावं लागेल, दुनियेने तुम्हाला अधोरेखित करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष करावा लागेल. फुलटॉस चेंडू होता, त्याही पलीकडे फटका सजवलाय, अडवला गेला आणि एकेरी धाव सध्याच्या घडीला आलेली आहे. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 21. जिथे पहिले षटक आपण पाहतोय इब्राहिम यांचं संपलेलं आहे जुईच्या माध्यमातून. चला वेळ घालवू नका आणि डॅनियल तुम्ही सुद्धा तयार राहा. शुभम जास्तीचा वेळ जरूर घेऊ नका. 21 धावा झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये शुभम यांची एक अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाडलेला आहे. काही काळापूर्वी, काही वर्षापूर्वी शुभम जाधव एखाद्या छोट्याशा ग्रामीण भागातून आले आणि आपल्या बॅटच्या आपल्या जोरावर आज मात्र आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमध्ये जाऊन पोहोचले आहे. दुबई, कतार पासून आज ते प्रवास करतायत. कशाच्या जोरावर? प्रदर्शन आणि प्रदर्शनाच्या जोरावर. तुम्ही कोण, कुठले आहात हे पाहिलं जात नाही, तुम्ही काय करता मुनीम सर हे पाहिलं जातं. आणि लोक प्रसिद्ध त्यांनाच करतात जे स्वतःला सिद्ध करतायत. शुभमने मागच्या वेळी स्वतःला सिद्ध जरूर केलंय, परंतु क्रिकेट थांबले नाही. 21 धावांचं क्रिकेट झालेलं आहे. डॅनियल बुरुड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जुई संघाकडनं सातत्यपूर्ण हे सुद्धा चांगली गोलंदाजी जरूर करत आहेत. आव्हान आहे आता शुभम यांचं. उजव्या एष्टीच्या बाहेर वाईड आहे. पंच सर आमच्याकडे वळतायत. अवंतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर. जिथे पहिलं षटक संपल्यानंतर दुसरे षटक डॅनियल बुरुड यांच्या माध्यमातून जरूर चालू आहे. डॅनियल कशा प्रकारे गोलंदाजी करतायत.
याही वेळेला उजव्या एष्टीच्या बाहेर सातत्यपूर्ण जरूर करतायत इम्रानजी, ही गलत गोलंदाजी आहे सध्याच्या घडीला ही. जरूर आपण पाहतोय एक दुसरा वाईट गेला तरी चालेल, परंतु उजव्या एष्टीवर चेंडू ठेवले जातात. दानियल, क्या बात है. याही वेळेला दानियल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उजव्या एष्टीवर ठेवला जातोय आणि तिकडनं मात्र धाव घेताना थोडासा का होईना प्रयत्न केला जात नाही. दानियलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू जरूर गेलेला आहे. धाव जरूर येऊ शकली असती, परंतु घेण्याचा प्रयत्न शुभमच्या माध्यमातून झाला नाही. जरूर मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर 23 लागलेले आहेत, जिथे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. काय करतायत गोलंदाज, इथे मात्र अतिरिक्त गोलंदाजी करतायत. 5 चेंडू तुम्हाला हाताळतायत आणि त्याही पलीकडे हे अतिरिक्त चेंडू टाकले जात आहेत. याही वेळेला गोलंदाज मात्र खराब गोलंदाजी करत आहेत. 24 धावा धावफलकावर. दानियल बुरुड मात्र थोडीशी चुकी करतायत, अस्वैर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला फुलटॉस होता, समोरच्या दिशेने आक्रमण चढवलं गेले. क्रिकेट क्षेत्ररक्षक आहे, 1च्या वरती धावा येणार नाही. एकेरी धावेने धावफलक मैदानाच्या आतमध्ये 25 झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना अप्पर तुडीलचं एक बहारदार नियोजन. आज मात्र शेवटच्या सत्रामध्ये आलेलो आहोत आपण, परंतु 4 दिवसाचा मोठा प्रवास करून इथे जरूर दाखल झालेला आहेत. मैदानाच्या आतमध्ये दानियल बुरुड इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज आहेत. याही वेळेला आदेश सोनार आज मात्र थांबायला तयार नाही, तेही सुद्धा आक्रमण चढवतायत आणि आपल्या बॅटची धार दाखवतायत. येईल षटकार 6 धावा. याही 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 वर. आज मात्र आदेश सोनार मुनीम सर काय खाऊन आलेत, षटकार चौकार संध्याकाळी खाल्लाय का नाश्त्यामध्ये असंच वाटतंय, कारण इक्का दुक्का धाव घेत नाही. प्रेक्षकांची नजरा शुभम जाधववर आहेत, परंतु त्याही परिस्थितीत आज मात्र आदेश सोनार प्रेक्षकांची वाहवा जरूर घेऊन येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 31 धावा. षटक क्रमांक जुईच्या माध्यमातून दुसरं मार्गस्थ असताना जिथे धावा जास्तीच्या केल्या जात आहेत आणि जास्तीच्या धावा आल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना जहूरच्या बॅटिंगला थोडासा अडचण येईल जरूर. याही वेळेला आदेश पुढे जरूर गेले, परंतु अतिरिक्त वाईट केला. इथे मात्र गोलंदाज सातत्यपूर्ण ही गोलंदाजी जरूर केली जाते. सध्याच्या घडीला पाहतोय, पूर्वीचं इम्रान सर तुमचं क्रिकेट स्टेप आउटचं क्रिकेट होतं, आता शफलचं क्रिकेट आहे. जेवढे क्रिकेट शफल होत आहे त्याही पलीकडे गोलंदाजी जरूर केली जाते. दानियल पुन्हा एकदा येतील. याही वेळेला आदेश सोनार ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये अफलातून हवाई सफर लाजवाब षटकार येतोय इथे आदेश सोनारच्या बॅट मधून. आज मात्र आपण पाहतोय अय्यान 11 माणगाव संघ धावांचा ओघ थांबवायला तयार नाही. महाड म्हटलं की नक्कीच दरवर्षी आमच्या इथे पूर येतो. आज मात्र तुडीलच्या या मैदानाच्या आतमध्ये धावांचा महापूर मैदानाच्या आतमध्ये आहे. 38 धावा धावफलकावर पुन्हा एकदा सज्ज आहेत आदेश सोनार. क्या बात है. आज मात्र चेंडू फळीचं एक वेगळं द्वंद्व आहे आणि 3 चेंडू मध्ये मागील 3 षटकार आले. आदेश सोनार साठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. आज मार्गावरून दाखल झालेत आणि चांगली कामगिरी करत आहेत. 3 षटकार मागील चेंडूवर मारलेले आहेत आणि आपण पाहतोय धावफलकावर धावा 44 सध्याच्या घडीला. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. अजून एक षटक 5 चेंडूचं येणं बाकी आहे आणि त्याही पलीकडे एक सामना बाकी आहे. या षटकाला 23 धावा खर्च केल्या जुई संघाने. इम्रानजी देशमुख यांच्याकडून आदेश यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे इतक्या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये बॅटिंग करणं किती कठीण असतं हे इम्रानजी देशमुख यांना माहिती आहे. कारण अशा सिच्युएशनला कित्येक वेळा ते खेळले तुडीलसाठी. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आदेश सोनार समोरच्या दिशेने येत आहेत. जहूर मैदानाच्या आतमध्ये एक जुने जाणते आहेत आणि बराचसा अनुभव आहे जहूर यांच्याकडे. नेक्स्ट टाइमला चेंडू होता तिकडनं मात्र मागे निघून जातोय. याही वेळेला आपण पाहतोय जास्तीचं काही करू शकले नाही. शुभम एकेरी धाव येते. एकेरी धावेने धावफलक 45 वर जाऊन पोहोचलाय 45. आणि याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आदेश सोनार आहेत, ज्यांच्या बॅटवर आता चेंडू येत आहेत. सपासप चेंडू जात आहे सीमारेखा पलीकडे. इथे मात्र पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख पाहायला भेटला. आदेश सोनारच्या बॅट मधून आणखीन एक येतोय चमचमाता चौकार. 4 धावा. याही 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल
49 धावा खूप साऱ्या झालेल्या आहेत. आदेश सोनारची बॅट आज संध्याकाळमध्ये बोलू लागली, बघता बघता ती मात्र गोलंदाजाची पिसे काढू लागली. आज जवळ आहेत, अनुभव त्यांच्याकडे खूप सारा आहे, परंतु समोर आक्रमण कसा थांबवायचा हा जुहीवाल्यांना पडलेला प्रश्न आहे. कठीण आहे प्रश्न आदेश सोनार नावाचा. याही वेळेला हलक्या त्याने समोरच्या दिशेने खेळलाय जरूर, तिकडे मात्र एकेरी धाव सुद्धा घेतली आलेली आहे आदेशच्या माध्यमातून. याही एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 50 झालेला आहे. अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये अय्यान 11 माणगावचं लागलेलं आहे. त्याही पलीकडे जहूर यांना अजून चेंडू हाताळायचा आहे आणि या षटकातील चेंडू शेष असतील 2 आणि या 2 चेंडूवर आक्रमण चढवलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये आहेत शुभम जाधव माणगावचे सुपरस्टार, परंतु समोर आमच्या जुई गावचे सुद्धा अनुभवी सुपरस्टार आहेत. जहूर नाव आहे, काल बॅटमध्ये जलवा दाखवला त्यांनी आम्हाला. स्लोवर पद्धतीचा चेंडू मिड विकेटला टोळवलाय, तिकडे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण जरूर झालंय आणि एकच धाव येईल. एकेरी धावेने धावफलक 51 धावा मैदानाच्या आतमध्ये अय्यान 11 माणगाव संघ. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला येईल आणि ही सेमीफायनलची लढत आता मात्र पहिल्या सत्रासाठी थांबेल. चॅलेंज येईल आणि टार्गेट येईल या शेवटच्या चेंडूवर. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असेल, परंतु आदेश सोनार या सत्राची शेवट कशी करतोय, गोड करतोय का जहूर चांगला चेंडू जरूर हाताळता येईल. हो उजव्या ष्टीवर चेंडू, जहूर यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूवर आक्रमण झालं नाही आणि बघता बघता षटक मात्र संपलेला आहे. 3 षटकामध्ये आपण पाहतोय 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 53 धावांचं लक्ष असणार आहे. जहूर यांच्या या षटकामध्ये 7 धावा आल्या, म्हणजे खूप चांगलं षटक टाकलं. धावा अडवणारं षटक जहूर यांचं होतं आणि या 7 धावांचं षटक किती किफायतशीर शिरतंय. आदेश सोनार यांची अफलातून बॅटिंग पाहिली. 6 चेंडू आणि जवळजवळ 23 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या आणि या सगळ्याचं विश्लेषण म्हणजे आता 52 धावांचं लक्ष असणार आहे. यातून जिंकेल तो लगेच टॉस साठी येईल आणि 2 षटकांचा सामना असेल, ते सुद्धा 5-5 चेंडूचे षटक असतील. विनंती आहे जास्तीचा वेळ घालवायचा नाही. चला शुभम लवकरच क्षेत्ररक्षण लावा, कारण अजून एक सामना आपण लाभ आहोत. विनंती आहे आणि बॅट्समन सुद्धा पाठवा जुई संघ. पहले बल्लेबाजी करते हुए मानगांव की टीम ने 51 रन बनाए थे. आदेश सोनार और शुभम जाधव ने लाजवाब बल्लेबाजी की और अपनी टीम का स्कोर 51 तक रखा. 52 स्पीड अप गया. चला लवकरात लवकर. टीम मीटिंग अजिबात नको आणि डिस्कशन तर अजिबातच नको. वेळेचं महत्व जरूर आहे, कारण अंधार झाला तर नक्कीच थोडी कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अब 12-10 गेंद, अब 15 गेंदों में जीतने के लिए 52 रनों की जरूरत. 15 गेंदों का ये मुकाबला बहुत ही शानदार मुकाबला रहेगा. यकीनन बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली हमें मानगांव की जानिब से. और सुबह के सत्र से हमने देखा है कि किस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं शुभम जाधव और आदेश सोनार. चला स्टार्ट करा पंच. ओके, जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच बॉलिंगला सुरुवात करा. बॅटर सुद्धा तयार व्हा. कैमरामैन जरा वहां पर दर्शकों को दिखाओ. आज शाम के वक्त दर्शक बहुत आए हैं, बहुत ही ज्यादा तादाद में यहाँ पर ये शानदार प्रतियोगिता है. शानदार प्रतियोगिता में हम देख रहे हैं कि किस तरह से दर्शक वहाँ पर टाइम को ज़ाया न करें. अंपायर से गुजारिश है कि वहाँ पर वक्त का ख्याल रख के किसी को उसकी इजाज़त ना दे कि बार बार बॉल ना चेक करे. 15 गेंदे और 52 रनों की ज़रूरत. इसके बाद एक और फाइनल मुकाबला है. इसमें से जो टीम जीतेगी वो वहूर के साथ फाइनल में खेलेगी. पहली गेंद लेकर सूरज. इस बीच बहुत ही बेहतरीन शॉट दानियल के बल्ले से निकलता हुआ पहला चौका. बहुत ही बेहतरीन शॉट. मैं तो कहना चाहूंगा जी वालों के लिए कि जिंदगी हर पल इम्तिहान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. तुम्हें लड़ना है, तुम्हें अच्छा खेलना है, चैंपियन अगर बनना है तो यकीनन टारगेट जरूर बड़ा है, लेकिन इसका जवाब तुम्हें देना होगा अच्छी बल्लेबाजी करके.
और मानगांव की टीम अगर जीतना चाहती है तो यकीनन ये बड़ा विशाल सा टारगेट है, इसको डिफेंड करने के लिए गेंदबाजी अच्छी रहनी चाहिए। स्कोर है 4 रन बगैर किसी विकेट के। अब जीतने के लिए मजीद 48 रनों की जरूरत। इस बीच बल्ले का बाहरी किनारा जाना पड़ेगा दानियल को। दानियल बैक टू द पवेलियन और बड़ा विकेट। यहां पर दूसरा बल्लेबाज जल्द से जल्द आ जाए। सोबान से गुजारिश है कि जल्दी मैदान पर आए। अब गेंदें बची है 13 और 13 गेंदों में 48 रनों की जरूरत। 48 रन, 48 रन, एक वाइड इन 13 बॉल। ये सेमीफाइनल का बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला। अहम मुकाबले में मानगांव की टीम ने बल्लेबाजी करते हुए बड़ा विशाल टारगेट रखा है जुई के सामने, और जिसका पीछा करते हुए दूसरी गेंद पर दानियाल जैसा बड़ा खिलाड़ी आउट। लेकिन सोबान और कल के हीरो जहूर अब तक क्रीज पर मौजूद, अभी भी उम्मीदें उनकी जिंदा है। इस बीच बहुत ही बेहतरीन गेंद। सूरज टीम एक सूरज तो गुरूब हो चुका है, लेकिन दूसरा सूरज यहां पर अपनी चमक दिखाता हुआ तुड़ील के इस मैदान पर। क्या शानदार टूर्नामेंट रहा ये। आखिरी क्षणों में आखिरी पड़ाव में पहुंच चुका है। इसके बाद एक ग्रैंड फिनाले का मुकाबला होगा। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला चलता हुआ। पहले सेमीफाइनल विनर है वहोर की टीम। इस बीच सोबान के बल्ले से निकलता हुआ यह बहुत ही शानदार सिक्सर। इस सिक्सर के साथ स्कोर पहुंचा 10 रन, जबकि अब जीतने के लिए 42 रनों की जरूरत और गेंदें बची है 13। 13 में 42। बड़े शॉट का इंतजार है। यकीनन इस तरह के शॉट खेलने होंगे, इस तरह की कोशिश करनी होगी। इस वक्त मर्तबा इस प्रयास में कामयाब रहे। इस तरह के 2-3 11 गेंदे और 42 रन। 11 गेंदों में 42 रनों की जरूरत। इस बीच बहुत ही बेहतरीन गेंद। गेंद को खेलना चाहते थे बड़ा शॉट, लेकिन ठीक तरीके से बल्ले पे आई नहीं। 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर इजाफा। स्कोर है 11 रन। एक और के इख्तिताम पर अब जीतने के लिए 41 रनों की जरूरत। गेंदें बची है 10। हर गेंद में चौका आना जरूरी है। कंपलसरी चेजिंग है। एक आध बड़ा शॉट सिक्सर खेलना होगा। यकीनन मैच में बने रहना है। तो ये बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है। जो टीम जीतेगी वो ग्रैंड फिनाले में जाएगी, फायनल में जाएगी। वहूर संघ चला आमच्या इथे या तुम्ही। वहूर संघ इथे आलेत का? रेडी रहा, तुमचा स्क्वॉड सुद्धा रेडी राहू द्या। और डूबते सूरज और ढलती शाम का नजारा बहुत ही बेहतरीन। यहाँ पर दर्शकों की ने भीड़ की है। उमड़ता हुआ सैलाब। ये तुड़ील में का शानदार टूर्नामेंट है। क्रिकेट एक अच्छा खेल है, लेकिन ये जब तुड़ील में खेला जाता है तो इंतहाई शानदार होता है, क्योंकि दर्शक बहुत पैमाने पे आते हैं। इस बीच यहाँ पर ऊंचा खेले, यहाँ पर कैच होने का खतरा, उसके नीचे खिलाड़ी। यकीन ये दबाव रहता है, बड़ा टारगेट है। स्कोर यहाँ पर आदेश होना ने बहुत ही बेहतरीन कैच ली। बल्लेबाजी भी अच्छी करते हैं और फील्डिंग भी। बड़ा अच्छा खिलाड़ी है। और स्कोर अब रुका हुआ 11 रन। जीतने के लिए 41 रनों की जरूरत और गेंदें बची है 9। यहाँ पर मास जल्दी से आए, वक्त को जाया न करे। इसके बाद फाइनल मुकाबला है। आपको ही परेशानी होगी क्योंकि अंधेरे में खेलना पड़ेगा। लाइट बहुत कम हो रही है, रोशनी बहुत ही कम हो रही है, क्योंकि अब सूरज तो तकरीबन डूब चुका है। ढलती हुई शाम है। आपको इसके बाद एक फाइनल मुकाबला, जो टीम जीतेगी वो फाइनल में जाएगी। यकीनन फिलहाल मानगांव की टीम बड़ी अच्छी पोजीशन में। जुई की टीम को कुछ कर दिखाना होगा। अगर मैच को में जीतना है तो यकीनन वो कर सकते हैं। उनके पास वो क्षमता है, वो टैलेंट है। अब तक ये नया टैलेंट आया है जुई का, माज के रूप में। माज मैन फ्रॉम जुई। जहूर को इस टैग अब तक नहीं मिली है, जो कल के हीरो थे। और यहाँ पर देखिए, यहाँ पर 4 दिनों से बेस्ट स्कोरिंग का काम करे बेस्ट स्कोरर हमारे अब्दुल गनी बहारदे। बहुत ही बेहतरीन, तालियां बजनी चाहिए अब्दुल गनी बहारदे के लिए। कोई भी गलती नहीं की उन्होंने 4 दिनों में। उनके लिए तला हाफिज साहब की जानिब से 500 रुपए का इनाम। और उसके क्या बात है, यकीनन इस तरह का उसका करना चाहिए। इस बीच स्कोर
और देखिए जहूर आते ही वही जलवा, वही दहशत जो कल बल्केर कर उन्हें दिखाई थी, उसी तरह की बल्लेबाजी। यकीनन जितना जहूर खेलेंगे उतना जुई के लिए अच्छा रहेगा। इस सिक्सर के साथ स्कोर पहुंचा 8 गेंदों में जीतने के लिए, 7 गेंदों में। इस बीच ऊंचा क्या खेल है, क्या होने का खतरा, लेकिन वहां पर 2 रन हासिल किए। इन दोनों के साथ स्कोर पहुंचा 20 रन। अब 7 गेंदे 32 रन, यकीन 6 गेंदे 32 रन। यकीनन बड़ा शॉट आना चाहिए इस गेंद पर। 6 में 32, दे रिक्वायर्ड 32 रन इन 6 बॉल। यकीनन मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, आखिरी गेंद तक कोई हर प्रेडिक्शन फेल है। और इस मर्तबा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मानगांव की तरफ से, अच्छा क्रिकेट देखने मिल रहा है। सेमीफाइनल के मुकाबले में थोड़ी सी मुश्किलात में, बहुत ही मुश्किल में आ चुकी है जू की टीम। अब 5 गेंदे और 32 रनों की जरूरत, बची हुई 5 गेंदे और 32 रनों की जरूरत। यकीनन आदेश आदिल ईश्वर की पहली गेंद लेकर, और पहली गेंद पर गेंद को खेला है वहां पर 6 रनों के लिए। अब 4 गेंदे, 4 गेंदों में 26 रनों की जरूरत। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे यहाँ पर। ऑन साइड में गेंद को खेला, 1 ही रन। अब 3 गेंदे और 25 रनों की जरूरत। 3 गेंदों में 25 रन। यकीनन अब औपचारिकता ही बाकी है। अगर नो बॉल गिरता है और बड़े शॉट, तो 1-2 नो बॉल गिरते हैं, अगर 2 नो बॉल गिरते हैं और जहूर से बड़े शॉट आते हैं हर गेंद पर सिक्सर, तो मैच में बने रह सकते हैं। वरना मैच का अब पूरी तरह से पलड़ा, पूरी तरह से झुका हुआ है मानगांव की तरफ से। निहाल यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे कर्णधाराने। चला, टॉस बॉक्स मधले आपले प्रेक्षक जरा जागा द्या, तिथे अंतिम लढत आहे। यानंतर आपण टॉस साठी जाणार आहोत। एक चेंडू झाल्यानंतर, एक चेंडू होऊ द्या। चला या। मोहम्मद फरहान, इन्होंने वड़ा पाव लाया है, यहाँ पर जाकर उनसे वड़ा पाव खरीदे, खाइए और मजा लीजिए। और इसी के साथ यहाँ पर एक और गेंद बची है, लेकिन सेमीफाइनल का मुकाबला जिस तरह से होना चाहिए, रौजी देशमुख यांचे शुभ असते। 2 षटक आणि 5-5 बॉलचा 1-1 ओव्हर, 5-5 बॉलचा 1 ओव्हर आणि 2 षटक। माणगावारी आपण पाहतोय। आदेश सोनार, या तुम्ही इकडे, तोपर्यंत 200 रुपये तुमचे घेऊन जा। एक चांगली बॅटिंग केली तुम्ही, खूप चांगली बॅटिंग। इम्रान देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचे प्राइज आलेलं होतं, ते घेऊन जा। टॉस कोणी जिंकला? निहाल माणगाव। निर्णय काय लगेच? चला, चला लवकरात लवकर। आदिल काय बॅटिंग करणार तुम्ही? ओके, वहुर संघ, चला आपण क्षेत्ररक्षण करून घ्या। 10 चेंडूचा सामना असणार। सर्वांना विनंती आहे, शेवटचे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये बरेचसे चेंडू आता सीमारेखा पलीकडे जाणार आहेत। जे आमचे लहान बच्चे 20 चेंडू आहेत आणि जे आमचे लहान बच्चे बाउंड्रीच्या बाहेर कॅच घेतील त्यांना इम्रान देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। एका हातासाठी 200 आणि दोन्ही हातात एक घेतला कॅश तर तरी 200। लहान मुलांसाठी 200 आणि मोठ्यांसाठी 100। चायवाला, जरा या चहा घेऊन इकडे मान्यवर, आणि आम्हाला सगळ्यांसाठी आता संध्याकाळच्या सत्रात चहा द्या तुम्ही। एक थर्मासच घेऊन या आणि कप घेऊन या।
तर बराचसा चांगला मुकाबला आपल्याला पाहायला भेटेल. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा जरूर असणार आहे. संघर्ष करावा लागेल सर्वांना.